प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि नागपूरच्या आता आपण चितारओळी या मूर्तिकारांच्या बाजारपेठेमध्ये आहोत आणि या ठिकाणी लहानात लहान मूर्तीपासून तर मोठ्यात मोठ्या मूर्ती बनतात आणि या ठिकाणावरून मूर्ती घेऊन जायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मोठमोठ्या मूर्ती ज्या आहेत त्या कालच काही गेलेल्या आहेत तर काही आज जाताना दिसते आहे। मात्र घरगुती गणपती जे आहे ते जे आहेत ते आपल्या घरी गणपती बाप्पाला घेऊन जाताना पाहायला मिळते आहे। एकंदर आपण जर बघितलं तर पावसाचं थोडं वातावरण आहे त्यामुळे अगदी प्लास्टिक लावून दादा काय सांगाल, गणपती बाप्पाचं आगमन होते आहे, तुम्ही मूर्ती घेऊन चालले, किती आनंद? भरपूर आनंद आहे, फक्त जोरात पाऊस नाही पडायला पाहिजे, बाकी काही नाही। ताई काय सांगाल, गणपतीचे 10 दिवसाचा काय? खूप उत्साह असतो आणि हा आमचा बाळ गणेशच आहे त्याच्यामुळे जास्त उत्साह असतो आम्हाला। नक्कीच बाल गणेश आहे म्हणून उत्साह असतो। प्रत्येक जण आपल्या गणपती बाप्पाला जे आहे ते या ठिकाणी घेऊन जाताना पाहायला मिळते। लहान मुलांचं आकर्षण जे आहे ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। घरगुती गणपती बाप्पा असो किंवा मग मंडळाचे गणपती बाप्पा असो, त्यांना आता आपल्या घरी घेऊन जात आहे। घरी त्यांच्या आगमनाची वाट आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या मूर्ती ज्या आहे त्या सुद्धा या ठिकाणी जाताना पाहायला मिळते। ढोल ताशाचा गजर होताना पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे जे गणपती बाप्पाच्या आगमनाची धूम जी आहे ती नागपुरात खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे। पावसाचा अंदाज सुद्धा दिसतो आहे, त्यामुळे पावसाचं विर्जन या गणपती बाप्पाच्या उत्सवावर येऊ नये यासाठी अशा प्रकारे जे आहे ते गणपती बाप्पाच्या मूर्तीला झाकून जे आहे ते नेताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि चितारओळी मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। प्रत्येकजण आपापल्या परीने जसं जमेल तसं, कोणी हातात तर कोणी ट्रॉलीवर अशा प्रकारे गणपती बाप्पांना घेऊन जाताना पाहायला मिळते आहे। पुढचे 10 दिवस गणपती बाप्पा घरी विराजमान होणार आहे, त्याची सेवा केली जाणार आहे आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।